हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन पंचसूत्री. ज्ञान भक्ती कर्म योग मुक्ती. जीवन मार्ग. ज्ञान भक्ती कर्म योग आणि मुक्ती ही आपल्या जीवनाची पंचसूत्री आहे. ती कोणालाही चुकवता येत नाही. त्यासाठी ज्ञान भक्ती कर्म हे आपल्या जीवनाचे 3 प्रमुख मार्ग आहेत. मुख्य नदी वाहत असते, तिला वाटेत अनेक ओहोळ नाले उपनद्या येऊन मिळतात. शेवटी ती नदी या सर्वांसह एकाच ठिकाणी त्या सागरात विलीन होते. तसेच ज्ञान भक्ती कर्म यात काही उपमार्ग आहेत. त्यात वैचारिक भिन्नता आहे. त्यांच्या निरनिराळ्या छटा आहेत. त्यांच्या आचरणात फरक आहे. सकृतदर्शनी हे मार्ग भिन्न आहेत, परंतु त्यांचा वृथा अभिमान बाळगण्यात काही अर्थ नसतो. कारण शेवटी हे सर्व मार्ग एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात. म्हणजे तुम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक, भौतिक किंवा आध्यात्मिक, योगिक किंवा अयोगिक असे कसेही जीवन जगा, शेवटी त्यांचा मुक्काम योगधाम हाच एकमेव आहे. मुक्ती प्राप्त करून योगधाम हाच त्यांचा एकमेव अंतिम थांबा आहे. तो प्रत्येकाला प्राप्त करावाच लागतो. मुक्ती कोणालाही चुकवता येत नाही, कारण तो आपला मूलभूत स्वभाव आहे. आपल्या येथील जन्माचा तो एकमेव उद्देश आहे. परंतु येथील भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेत अडकल्यामुळे मानव मुक्तीपासून दूर राहतो. केवळ यामुळेच त्याला रोगराईला दुःखाला सामोरे जावे लागते, आनंदाला मुकावे लागते. या मार्गाचे चुकीचे भौतिक किंवा चुकीचे आध्यात्मिक आचरण केल्यास दुःख प्राप्त होते. जीवन कष्टमय होते. सतत ताणतणाव जाणवून जीवनात कधीही समाधान मिळत नाही. त्यामधून यथाकाळी उपरती होऊन योग प्राप्त होतो. यासाठी नियती नियोजन करते. परंतु भौतिक उपभोगांच्या आकर्षणामुळे मानव नियतीला साथ देत नाही. नियतीला साथ द्यायची त्याला सुबुद्धी सुचेपर्यंत अनेक लाखो कोट्यावधी जन्म जातात. परंतु जीवाला मुक्ती चुकत नाही. मुक्ती प्राप्त होतेच होते आणि मगच वैश्विक यात्रा संपन्न होते. याला पर्याय नाही. तसेच या मार्गांचे योग्य भौतिक आणि योग्य आध्यात्मिक आचरण केल्यास योग प्राप्त होतो. जीवनातून ताणतणाव नष्ट होतो. जीवन निरोगी आनंदमय होते. जीवनात सहजानंद मिळाल्याने समाधान मिळते. योगप्राप्ती झाली की जीवनात सदानंद कैवल्यानंद आत्मानंद मिळतो. त्याचा परिणाम म्हणून जीवनमुक्ती सायुज्यमुक्ती मुक्ती असा त्याचा योग प्रसाद मिळतो. महद्भाग्याने योगेश्वर चरणी सेवा घडते. मानवी देहाचा एकमेव उद्देश साध्य होतो. वैश्विक आत्मयात्रा सुफळ संपन्न होते. चुकीचे भौतिक आचरण ही आत्मप्रतारणा आत्मवंचना आत्महत्या असते. त्यामुळे आपल्याला हाल-अपेष्टा दुःख पीडा ताणतणाव यातना सहन कराव्या लागतात. आपण भोगमायेत अडकतो आणि अतृप्त उपभोगांच्या संचितात अडकतो. यामधून जन्मोजन्मी सुटका होत नाही. यमधर्माच्या इच्छेने जन्ममरणाचे अनेक फेरे घ्यावे लागतात. योग्य आध्यात्मिक जीवन ही आत्मेच्छा आत्मप्रेरणा आत्माचरण असते. यामुळे आपल्याला जीवनाचा सत आनंद मिळतो. स्वमर्जीने जीवन जगले जाते. स्वमर्जीने पुनर्जन्म होत राहतो. हीच मुक्ती असते. याचा अर्थ योग्य अयोग्य असे कसेही जीवन जगा, आपल्याला या विश्वातच राहावे लागते. अंतिमतः मुक्ती प्राप्त करावीच लागते. त्यापासून कोणाचीही सुटका होत नाही.
मग देहपीडा सहन करत दुःखी जीवन जगण्यापेक्षा सदानंदी जीवन जगणे हेच यथा योग्य आहे. जीवन प्रवाहाच्या उलट्या मार्गाने दुःख कष्ट घेत जीवन जगण्यापेक्षा प्रवाहात सामील होऊन मुक्कामावर जाऊन तेथे कैवल्यात मुक्त जीवन जगणे हेच श्रेयस्कर आहे. परंतु आपल्याला ज्ञान भक्ती कर्म या आपल्या मूलभूत जीवनशैलीचा सत्परिचय नसतो. यामुळे आपण जीवनात भरकटतो, सत गोष्टींशी वियोग घडतो आणि जीवनात भलत्याच गोष्टींचा योग जुळतो. यामुळे आपण स्वच्छंद मुक्त जीवन न जगता देहादी इंद्रियांचे चोचले पुरवत मनाचे गुलाम म्हणून जीवन जगतो. आपण स्वेच्छाचार करतो तो अनाचार असतो. सतत देहादी इंद्रियांच्या भोगप्रवृत्तीने आकर्षित होऊन भौतिकाच्या मायाजालात फसलेले असतो. आपली जीवनशैली पाहून कधी एखाद्या गाफील क्षणी आपणच विस्मयचकित होतो. परंतु या आपल्या जीवनशैलीचा जर आपल्याला योग्य परिचय असेल तर आपल्या जीवनाची कैवल्यानंदी यात्रा होते. त्यासाठी जीवन जगताना न चुकवता येणाऱ्या ज्ञान भक्ती कर्म योग मुक्ती या पंचसूत्रींचा सत्परिचय करून घेणे आणि त्या योगे त्याप्रमाणे आचरण करण्याची तयारी करणे हाच या प्रवचनाचा हेतू आहे. ज्ञान यासाठी आपल्याला मेंदू हा आपला अवयव मदत करत असतो. त्याची बुद्धी ही ताकद आपण वापरत असतो. यासाठी आपल्याला प्रामुख्याने पंच ज्ञानेंद्रिये मदत करतात. आपल्याला ज्ञान सहजच प्राप्त होते. त्यासाठी बहुतांशाने आपल्या मर्जीची गरज नसते, ती एक आपोआप घडणारी क्रिया असते. यात थोडा फरक आहे. कान नाक त्वचा या 3 ज्ञानेंद्रियांच्या संपर्कात आलेल्याचे ज्ञान ही 3 ज्ञानेंद्रिये आपल्याला सतत करून देत असतात. यात आपल्या मर्जीचा प्रश्न नसतो. ती त्यांची ती वर्तन करून ज्ञानप्राप्ती करत असतात. परंतु आपण आपल्या मर्जीने डोळे मिटून घेऊ शकतो आणि त्यांच्यामार्फत होणारी बाह्य ज्ञानप्राप्ती आपण थांबवू शकतो. बाह्य अशा अर्थी की डोळे बंद केले तरी मन शांत बसत नाही, ते अंतःज्ञान सुरू करते. यामुळे स्मृतीमधून जुन्या आठवणी काढून आपण विचार करत बसतो किंवा आपण भविष्यकाळाबद्दल विचार करत बसतो. डोळे मिटून झोपलात तर स्वप्न पडतात, परंतु गाढ झोप लागते तेव्हा मनही शांत होते आणि डोळ्यांमुळे होणारी ज्ञानप्राप्ती थांबते. तरीही प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे ज्ञानप्राप्ती होऊ शकते. जेव्हा प्रगाढ झोप लागते तेव्हाच खऱ्या अर्थी डोळ्यांद्वारे होणारी ज्ञानप्राप्ती थांबते. यातही सिद्धी प्राप्त झालेली असेल तर प्रगाढ झोपेत विदेही अवस्था प्राप्त होते आणि आपण आत्मज्ञानात कैवल्यानंदी असतो. चवीच्या बाबतीत जरा निराळी गोष्ट घडते. तहान भूक लागून जेव्हा आपण अन्न पाणी मुखात ग्रहण करतो तेव्हा आपली जिव्हा आपल्याला चवीचे ज्ञान प्राप्त करून देते. येथे खऱ्या अर्थी ज्ञानप्राप्ती आपल्या मर्जीवर आपल्या कृतीवर अवलंबून असते. कारण जर आपण अन्न पाणी मुखात घेतले तरच जिव्हा रसग्रहण करून चव कशी आहे ते जाहीर करते. एरवी तिला ते शक्य नसते. त्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो. परंतु एखाद्या पदार्थाचा वास किंवा एखाद्या पदार्थाचे डोळ्यांना झालेले दर्शन किंवा एखाद्या पदार्थाचे ऐकलेले वर्णन किंवा एखाद्या पदार्थाची स्मृतीमधून झालेली आठवण होऊन जिव्हेला पाणी सुटते आणि जिव्हा रसोत्पत्तीची इच्छा जागृत करते. ज्ञान प्राप्त झाले याचा अर्थ त्याचा आपल्याला बोध झाला असे नाही. उदाहरणार्थ रस्त्याने जाताना आपल्याला अनेक फलक दिसतात, परिचयाची अनेक माणसे दिसतात, परिचित आवाज ऐकायला येतात वगैरे. तरीही या सर्वांची आपल्याकडून मेंदूपर्यंत दखल घेतली जातेच असे नाही. अशा प्रकारे ज्ञान झाले तरी ते बाहेरच्या बाहेर थांबविले जाते.
ज्ञानबोध होण्यासाठी ते ज्ञान आपल्याला मेंदूपर्यंत पोचवावे लागते. तेथे त्याचे विश्लेषण व्हावे लागते. मग आपल्याला बुद्धीच्या शक्तीप्रमाणे त्याची आपल्याला जाणीव होते, आकलन होते, कळते, समजते, उमजते. यातही स्मृतीच्या साठवणुकीचा, तिच्या तल्लखपणाचा आपल्या ज्ञानबोधामध्ये फरक होत असतो. माणसाचा जिज्ञासा हा स्थायी भाव आहे. त्याला नाविन्याची फार हौस आहे. यामुळे त्याची गरज भागविणाऱ्या गोष्टींमध्ये तो विविधता आणि वैचित्र्य आणतो. नित्यदिनी नाविन्याचा शोध घेतो. त्याला प्रत्येक गोष्टीचे कुतूहल आहे. कोणत्याही अपरिचित गोष्टीबद्दल त्याची उत्सुकता जागृत होते. त्याला घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती हवी असते. काहीतरी नवीन करण्याची त्याला उर्मी असते. त्यासाठी तो भरपूर मेहनत घेतो, कष्ट घेतो, हाल सोसतो, दुःख सहन करतो. यासाठी तो भयावह साहस करतो. कडे चढणे, धबधब्यातून उडी घेणे, पशु पक्ष्यांजवळ मैत्री करणे, त्यासाठी अरण्यात राहणे, जमीन, पाणी, हवा यामध्ये जीव घेणे, खेळ करणे इत्यादी अशी ही यादी प्रदीर्घ आहे. अशांचे ते साहस नुसते पाहूनच सर्वसामान्य जनांच्या अंगावर काटा येतो. ज्ञानार्जनांसाठी माणूस जीव धोक्यात घालतो, जीव पणाला लावतो. आपला जीव गेला तरी चालेल, परंतु आपला जीव गेल्यामुळे आपल्या पश्चात इतरांना नवीन ज्ञान मिळेल म्हणून तो मरणाला तयार होतो. एक वेळ जीव गेला तरी चालेल, परंतु या ज्ञानाशिवाय अज्ञानात जगणे नको, अशी त्याची मानसिकता असते. इतका तो ज्ञानासक्त असतो. आपल्या मागे आपले नाव होईल, आपला पुतळा उभारला जाईल, आपले शोध आपल्या नावाने ओळखले जातील इत्यादींवर तो खुश असतो. माहिती मिळाली की तो त्याच्या आकलनशक्तीनुसार त्याचे विश्लेषण करतो. याची चर्चा तो इतरांजवळ करतो. तो गप्प राहू शकत नाही. तो व्यक्त होतो. त्याला जे माहीत असते त्याची वाच्यता केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्यावर पुस्तके लिहितो, भाषणे देतो, सभांचे आयोजन करून चर्चा घडवून आणतो. त्याला जे माहीत नसते ते तो इतरांकडून माहीत करून घेतो. ज्ञानाची जिज्ञासा शमविण्यासाठी तो अनेक प्रयोग करतो. त्यासाठी मुक्या जीवांवर अत्याचार करतो. पानाफुलांची माहिती करून घेण्यासाठी पाने फुले चिरफाड करून चुरगाळतो. ज्ञान बुद्धिनिष्ठ असते, शुष्क असते, कठोर असते. असे सांगतात की दुसऱ्या महायुद्धात एका सैनिकाला बंदुकीची गोळी लागली. ती गोळी त्या सैनिकाच्या पोटात घुसली आणि त्यामधून आरपार होऊन पाठीतून बाहेर गेली. त्याचा जीव वाचला, परंतु आश्चर्य असे की त्याची ती जखम भरून न येता तेथे पोटापासून पाठीपर्यंत एक छोटासा भोगदा तयार झाला. अर्थातच त्याला सक्तीने निवृत्त व्हावे लागले. त्याला काही कामही करवेना. संशोधन करणाऱ्या एका डॉक्टराला हे समजले. त्याने तत्परतेने त्याला पगार देऊन स्वतःकडे ठेवून घेतले. त्यावेळी क्षकिरण, सोनोग्राफी वगैरे काही प्रगती झालेली नव्हती. तो डॉक्टर त्या सैनिकाच्या देहावरील त्या भोगद्यामधून आतील शरीराची पाहणी करून देहाचे ज्ञान मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करत होता. माणसाला बुद्धीची घमेंड असते. त्याने त्याचा अहंकार फुलतो. त्याला त्याच्या ज्ञानाचा अभिमान असतो. एखादी गोष्ट त्याला समजत नसेल तर त्याचा अहंकार दुखावतो. ते त्याला आव्हान असल्यासारखे वाटते. तो अथक अभ्यास करून ती गोष्ट माहीत करून घेतो. किंवा त्याला असलेल्या ज्ञानाबद्दल काही कारणाने गौणत्व आले तरीही त्याचा अहंकार दुखावतो. त्याच्यातील मी उफाळून येतो. तो स्वतःचे ज्ञान सिद्ध करू लागतो. या उलट स्वांत सुखाय असणारेही आहेत. त्यांना या जगात काही आश्चर्यकारक, विस्मयकारक, अद्भुत असे आहे, येथे महावैचित्र्य आहे, विविधता आहे याची दखल घ्यायची मुळीच इच्छा नसते. ते म्हणतात की कोणी सांगितले आहेत नसत्या उत्सापती करायला. जगात अनेक पशुपक्षी असतील तर असू देत, त्यांची माहिती घेऊन मी काय करू. जगात विविध देशी भिन्न चालीरीती आहेत तर
त्या काय मला आचरणात आणायच्या आहेत का? जगात ताजमहल, चीनची भिंत, पिरॅमिड्स इत्यादींचे ज्यांना आश्चर्य वाटत असेल त्यांना तसे वाटू दे. याचा माझ्या जीवनाशी काही संबंध आहे का? ही किंवा अशी माहिती घेतली किंवा नाही घेतली तरी माझ्या नित्य जीवनात काहीही फरक होत नाही. मग कशाला डोक्याला त्रास घ्या? हे पाहण्यात जो पैसा आणि वेळ लागतो त्यात मी जेथे आहे तेथेच खूप मौज करू शकतो. त्यातून मला समुद्रावर किंवा हिमालयात जावेसे वाटले तर मी प्रत्यक्ष समुद्रावर किंवा हिमालयात जाईन. त्यासाठी समुद्राची, हिमालयाची माहिती कशाला घेत बसू? मला काही खावेसे वाटले तर ते मी प्रत्यक्ष खाईन. जगण्यापुरते ज्ञान झाले की ते पुरेसे आहे. अध्यात्म भौतिक ज्ञानाला ज्ञान म्हणायला तयार नाही. त्यांच्या व्याख्येप्रमाणे आत्मज्ञान म्हणजेच ज्ञान. बाकी ज्ञान हे अन्न, वस्त्र, निवारा या सभोवती फिरत असते. ते देहादी इंद्रियांना भौतिक उपभोगात रममाण करत असते. त्यामुळे ते ज्ञान नसून आत्मप्राप्तीपासून दूर नेणारे आणि म्हणून ते अज्ञान आहे. अध्यात्म शिकवते की अज्ञानाने म्हणजे भौतिक ज्ञानाने जीवन जगावे आणि ज्ञानाने म्हणजे आत्मज्ञानाने जीवन मुक्त व्हावे. येथे परमात्म्याच्या बोधासाठी आत्म्याचा, अंशात्म्याचा शोध घेतला जातो. येथे परम चैतन्य म्हणजे नेमके काय आहे हे जाणून घेतले जाते. परम ऊर्जेची सजीव निर्जीवाशी सांगड घातली जाते. देह आणि आत्मा यांना पृथक करण्याचे तंत्र शोधले जाते. त्यासाठी कुंडलिनी शक्ती प्रज्वलित केली जाते. येथे भावनेला थारा नाही, अनुभवांना अवास्तव महत्त्व नाही. येथे प्रत्यक्ष दर्शनाला, प्रचितीला, स्वानुभूतीला प्राधान्य आहे. भक्ती भावभावनेने जागृत होते. भक्ती अंतःकरण व्यापते. तेथे एका भगवंत श्रींखेरीज इतर कशासाठी जागा नसते. भक्तीचा बाह्य देहाशी काहीही संबंध नसतो. भक्तीचा देहादी इंद्रियांशी काहीही संबंध नसतो. ती त्यांच्या अतीत परंतु देहाचे आत वास्तव्याला असते. ती मूलतः आपल्यात असतेच. तो आपला स्वभाव आहे. तो भौतिकाच्या रगाड्यात झाकोळलेला असतो. भौतिकाचे पांघरूण दूर झाले की त्या पलीकडील भक्तीचा झरा वाहू लागतो. भक्तीसाठी भावभावना पुरेशा असतात. त्यासाठी इतर कसल्याही सोपस्कारांची गरज नसते. भक्तीसाठी भगवंत श्री आणि भक्त अशा दोनच गोष्टी पुरेशा असतात. आत अंतःकरणात भक्तीचा ओलावा असावा लागतो. भक्ती तेथून उत्स्फूर्तपणे यावी लागते. हरिनाम घ्यावे लागत नाही, ते हृदयवीणेवर आपोआप उमटत असते. तोच भगवंत श्रींसाठी एकमेव प्रसाद, महाप्रसाद असतो. तोच पूजाविधी असतो. तोच मंत्र, महामंत्र असतो. तोच रुद्र, महारुद्र असतो. तोच यज्ञ, याग असतो. इतर सोपस्कारांची गरज नसते. बरे वाईट अशा कसल्याही अवस्थेत मुखी केवळ हरिनामच येते. सर्वत्र भगवंत श्रींचेच दर्शन होत असते. सर्वत्र भक्तिमय प्रेमाचा पूर वाहत असतो. इतरांची दुःखे भक्ताच्या अंतःकरणात जखम करतात. त्यामधून भक्ताच्या अंतःकरणामधील आनंद इतरांच्या अंतःकरणात उमटतो. त्यायोगे इतरांचे दुःख हलके झाले की भक्त सुखावतो. भक्त विश्वेश्वराच्या संसारात वास्तव्य करत असतो. तो विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे मागणे मागतो. भक्ताला भगवंत श्रींच्या भावनेखेरीज इतर कशाची आवश्यकताच नसते. तेच त्याचे जीवन असते. तेच त्याचे सर्वस्व असते. या सर्वश्रेष्ठ भावावस्थेत तो रममाण असतो. सदा त्यातच डुबकी मारून भगवंत श्रींच्या सेवेत रत असतो. त्याच्या मुखामधून भजन, कवन, ओव्या आपोआप बाहेर येतात. त्याला त्यांची रचना करावी लागत नाही. शब्द शोधावे लागत नाही.
की यमक जुळवावे लागत नाही. येथे भौतिक आणि अध्यात्म याच्या पलीकडे जाणे होते. मूर्तीमधील अमूर्ताचे आकलन होते, नामापलीकडील अनाम ज्ञात होते. दृश्यामधून अदृश्य जाणला जातो. आता भगवंत श्रींचे केवळ स्मरण पुरेसे होते. त्याच्या स्मरणात भगवंत श्रींखेरीज अन्य स्मृती नसते. त्यासाठी त्यांच्या मूर्तीपुढे असण्याची गरज नसते. त्यांचे नाव घेण्याआधीच भक्त भावभक्तीने भरून आणि भारून जातो. अन्य कशाचीही काही गरज उरत नाही. कोरडी भक्ती देखावा करते. भक्तीचे प्रदर्शन करणारे अनेकविध मार्गाने त्यांच्यात जागृत न झालेली भक्ती आटापिटा करून व्यक्त करत असतात. त्यासाठी तथाकथित धर्माच्या नावाखाली अनेक सोपस्कार, विधी, दान इत्यादींचे आयोजन केले जाते. तीर्थयात्रा केल्या जातात. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याची जाहिरात केली जाते. डामडौल करून सर्वांना आमंत्रित केले जाते. किती अन्नदान केले याची शेखी मिरवली जाते. जपाच्या माळा किती ओढल्या याचा हिशेब महत्त्वाचा असतो. 4 चौघात सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात मुखी हरिनाम घेतले जाते. एखादा प्रसिद्ध असलेला गुरु केला जातो. तोही अशाच भक्तांची वाट पाहत असतो. पैशाने भक्ती विकत देण्याची आणि विकत घेण्याची केविलवाणी धडपड सुरू असते. सर्वत्र कसा भक्तीचा महापूर वाहत असतो. भक्त भगवंत श्रींजवळ बसून भगवंत श्रींना विनवत असतो की देवा, मला या सर्वापासून दूर तुमच्या जवळ ठेवा. मला जपाचा हिशेब ठेवता येत नाही. हिशेब ठेवायला लेखनिक आणि तपासायला तपासनीस ठेवावा लागतो. माझा हरिनामाचा सगळा बेहिशेब आहे, तोच स्वीकारा. तुम्हीच त्याचे लेखन करा आणि तुम्हीच त्याची तपासणीही करा. भक्तीच्या परीक्षेत मला उत्तीर्ण करून दूर करू नका. भक्तीच्या परीक्षेत मला नापास करून तुमच्या भक्तीचा कायम विद्यार्थी म्हणून तुमच्याजवळ ठेवून घ्या. कर्म. आपण कर्मासाठी जी क्रिया करतो त्यासाठी आपल्याला कर्मेंद्रियांची मदत होते. मेंदूकडून ज्ञानप्राप्तीने, मनाकडून अथवा जीवात्म्याकडून अथवा प्रतिक्षिप्तपणे आत्म्याकडून अशी कशीही आज्ञा मिळाली तरी कर्म कर्मेंद्रियांकडूनच होते. कर्मेंद्रिये स्वयंभू नसतात. ती वर्तन करू शकत नाहीत. पाय आपले आपण चालू शकत नाहीत. त्यांना तशी आज्ञा देऊन उद्युक्त करावे लागते, तेव्हाच ते हालचाल करतात. ज्ञानेंद्रिये त्यांच्या कक्षेत आलेल्याचे ज्ञान आपले आपण ग्रहण करतात. आत्मज्ञान अंतःकरणात साक्षात्कारित होते. भक्ती आपली आपण अंतःकरणात स्फुरण पावते. तसे कर्मेंद्रियांचे नसते. ती कृतीसाठी स्वयंभू नसतात. आपण कर्मासाठी जी क्रिया करतो ती बहुतांशी प्रतिक्रिया असते. आपल्याला भूक लागण्याची क्रिया अगोदर पोटात घडते आणि मग कर्मेंद्रिये अन्न मुखातून आत ढकलण्याची क्रिया करतात. आपल्याला अमुक पाहिजे अशी इच्छा अगोदर होते आणि मग कर्मेंद्रिये ते अमुक मिळवण्याची क्रिया करतात. देह जीवित ठेवण्याचे कर्म करणे ही आत्मसेवा असते. कारण अंशात्मा येथे देह धारण करून सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आलेला असतो. आपण जर देह जीवित ठेवला नाही तर ती आत्मवंचना असते. मुद्दामून देह मारणे याला आत्महत्या असेच यथार्थ नाव दिले आहे. कर्मेंद्रिये आत्मसेवेसाठीच आहेत. यास्तव त्यांच्याकडून होत असलेले प्रत्येक कर्म ही आत्मसेवाच असेल याची काळजी आपण घ्यायची आहे. त्याशिवाय अन्य काम त्यांच्याकडून करवून घेणे हा त्यांचा दुरुपयोग आहे. कर्म शुष्क रुक्ष असते. तेथे भावनेचा ओलावा नसतो. तेथे व्यवहार पाहिला जातो. कर्म केले की त्याचा उपयोग सुरू होतो.
परंतु जर एखाद्या कर्माचा उपयोग नसेल किंवा त्याचा उपयोग संपला असेल तर ते कर्म उद्ध्वस्त केले जाते. तेथे नवीन काहीतरी कर्म केले जाते. आता ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूही जतन करून ठेवल्या जातात, ही भावभक्ती आहे. हा कर्मयोग नाही. अशा वस्तू आणि वास्तू जतन करू लागल्यास त्या यथाकालावधीत सर्व पृथ्वी व्यापून टाकतील. मृतदेह जाळला जातो. एकाच जागी अनेक मृतदेहांना अग्नी दिला जातो. हा कर्मयोग आहे. परंतु जेथे भावभक्ती असते तेथे मृतदेह पुरला जातो. त्यावर त्याची स्मृती म्हणून थडगे बांधले जाते. ते थडगे ती जागा कायमकरिता व्यापून ठेवते. अशा प्रकारे प्रत्येक जणांचे थडगे सांभाळायचे झाले तर यथाकालावधीत या थडग्यांनी सर्व पृथ्वी व्यापली जाईल. हे व्यवहार्य नाही. भावभक्तीत व्यवहार नसतो. भावना विवशता असते. कर्मयोगात व्यवहार असतो. कर्मयोगात निर्मितीचा आनंद असतो, परंतु आनंदासाठी निर्मिती नसते. आनंदासाठी मुद्दाम निर्मिती केली तर ते गतसंचित नसेल, तो भोग असेल. अनेक वेळा कर्म कर्तव्य म्हणून केले जाते. त्यात कर्म करणे मनाविरुद्ध असते, नाईलाज असतो. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. तसे बोलताना कदाचित अभावितपणे असेल, पण व्यक्तही होते. काय करणार? संसार थाटला आहे, तो निभावून न्यायला हवा, म्हणून हे सर्व करायचे. काय करणार? वृद्धापकाळी आईवडिलांना बाळगणे कर्तव्य आहे. काय करणार? पापी पेट का सवाल है. यात कर्म करण्यातील आनंद मावळून जातो. जीवनातील रस शुष्क होतो आणि हाती फक्त चोथा उरतो. कोणत्याही कारणाने का होईना कर्म करायचेच आहे, तर ते जे करायचे ते तन मन बुद्धी अर्पून झोकून देऊन करावे आणि त्याचा आनंद घ्यावा आणि द्यावाही. योग. योग याचा अर्थ आहे जुळून येणे, मिलन होणे. अध्यात्मात योग म्हणजे जीवात्मा अंशात्मा यांचे मिलन आणि मग परमात्म्याशी मिलन आणि शेवटी भगवंत श्रींशी मिलन. यासाठी ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांचा त्रिवेणी संयम साध्य व्हावा लागतो. संयम हा योगाधिराज पातंजलींचा शब्द आहे. त्यांना फक्त संगम अपेक्षित नाही. संग म्हणजे केवळ एकत्र येणे, सहवास घडणे इतकेच अपेक्षित नाही, तर ती एकरूप व्हायला पाहिजेत. येथे या तिन्हीचे मिलन व्हायला पाहिजे आणि तेही यम म्हणजे स्वधर्म म्हणून, प्रकृतीचा धर्म म्हणून एकरूप व्हायला पाहिजे. येथून पुढील आचरण ह्या तिन्हीच्या एकत्रित स्वधर्मामधून झाले पाहिजे. यातील प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व एकत्रीकरणात विलीन व्हायला पाहिजे, तरच योग शक्य आहे. योग म्हटले की द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे अयोगही होऊ शकतो. यास्तव आपण या दोनही शक्यतांचा विचार करायचा आहे. त्या योगे अयोग जुळून येणार नाही याची काळजी घ्यायची आणि योग जुळून यावा यासाठी प्रयत्न करायचा. ज्ञान अयोग. ज्ञानाचा दुर्दैवाने अयोग जुळून आला तर असा ज्ञानी भौतिक ज्ञानातच रुतून बसतो. तो केवळ दृश्य वस्तू जगतातच रममाण होतो. येथील दृश्य वस्तू जगताचे विश्लेषण करण्यात आणि त्यामधून निरनिराळे शोध लावण्यातच तो धन्यता मानतो. त्या शोधापलीकडील तो परमबोध त्याला कधीही होत नाही. यामुळे आपण त्याच भौतिक वस्तू जगताची मोड तोड जोड करण्याचा खेळ खेळत आहोत, याचा त्याला कधीही पोच येत नाही. उदाहरणार्थ, कापसापासून तो कापड तयार करतो. त्या कापडाचा शर्ट शिवला की त्याला वाटते की आपण काहीतरी नवीन शोध लावला. कापडाचा लेंगा शिवला की त्याला वाटते की आपण काहीतरी नवीन शोधून काढले. कापडाची सलवार शिवली की त्याला वाटते की आपण काहीतरी निराळे केले. कापडाचे असे अनेक आकार तो नवनिर्मिती म्हणून मिरवत असतो.
हे सर्व त्या कापसाच्या कापडापासूनच होत आहे हा पोच त्याला राहत नाही. अशा ज्ञानाचा ताठा निर्माण होतो. यातून अहंमन्यता, अहंकार आणि अभिमान तयार होतो. स्वतःबद्दल न्यूनगंड तयार होतो. असा ज्ञानी स्वभावाने तुसडा असतो, सदा वसवसाट करणारा असतो, एककल्ली असतो, महाक्रोधी, शीघ्रकोपी, दुराग्रही असतो. स्वतः सोडून कोणालाही काही कळत नाही असा त्याचा गैरसमज असतो. तो इतरांचे ऐकायला तयार नसतो. असा ज्ञानी कुटुंबप्रमुख असेल तर कुटुंबाचे, शिक्षक असेल तर विद्यार्थ्यांचे, पुढारी असेल तर देशाचे आणि समाजाचे अपरिमित असे नुकसान करतो. ज्ञानी याला स्वतःपलीकडील जग दिसत नाही. तो स्वतःच्या ज्ञानाची भूक शमवत असतो. त्यात कोणाची आहुती दिली जात आहे याची पर्वा त्याला नसते. त्याचे शोध हिंसा करणारे आहेत याची पर्वा तो करत नाही. आपण नवीन शोध लावला याच मस्तीत तो असतो. आमच्या ऋषींनी महाभारताच्या युद्धापासून बोध घेऊन ब्रह्मास्त्रासारख्या आणि अशाच अनेक विध्वंसक अस्त्रांचे ज्ञान पृथ्वीवरून कायमकरिता नष्ट केले. यामागे फार मोठा उदात्त हेतू होता. आज अशी अस्त्रे केवळ पुराणालाच माहीत आहेत. ज्ञानी यापेक्षा अडाणी परवडतो. तो निदान चुकीचे तरी वागत नाही. आपल्याला कळत नाही यापेक्षा आपल्याला कळते हा भाव महाभयावह धोकादायक असतो. अडाणी 4 वेळा विचार करील, 4 जणांना विचारील, 4 जणांबरोबर आचरण करील. त्यामुळे कोणाचे नुकसान होत नाही. अशाच्या जीवनात सुख नसले तरी निदान दुःख तरी नसते. परंतु ज्ञानी कोणाला काही विचारणार नाही. तो कृती करून मोकळा होतो. कारण त्याचा समज असतो की त्याला सर्व काही समजते, यात चूक होऊ शकते. यामुळे त्याच्यासह इतरांना त्रास सहन करावा लागतो. जगात होऊन गेलेले हुकुमशहा, आतंकवादी यांनी स्वतःच्या मतानुसार हे जग वेठीला धरले. कारण त्यांचा असा गैरसमज होता की ते सर्वज्ञ असून जगाचे, मानवतेचे कल्याण फक्त त्यांनाच समजते. आजही या विचारसरणीचे लोक आहेत. त्यांच्या मते त्यांना जे समजते तेच सर्वांनी मान्य करावे, त्याप्रमाणेच वागावे, त्यातच जगावे. मानवतेचे कल्याण आहे असे जे करणार नाही ते जगाचे, मानवतेचे शत्रू असून असे लोक जगायच्या लायकीचे नाहीत. कारण ते जगाचे, मानवतेचे नुकसान करत आहेत. सबब त्यांना ठार मारणे हाच एकमेव उपाय आहे. याप्रमाणे जगात कोट्यावधी लोक मारले गेले आणि आजही मारले जात आहेत. असा ज्ञानी अत्यंत शिस्तबद्ध, करारी, कठोर, परखड असतो. यामुळे जीवनात जुळवून घ्यावे लागते हे त्याच्या गावी नसते. अमुक तमुक वेळी झालेच पाहिजे, तमुक अमुक ठिकाणी ठेवलेच पाहिजे, हे असेच आणि ते तसेच असले पाहिजे अशी त्याची शिस्त असते. बहुधा यांच्या जवळपास कोणी उभे राहत नाहीत. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण यांच्यावरूनच केली गेली आहे. यामुळे कोणी स्तुती केली तर हे पाघळतात. यामुळे मतलबी त्यांच्या ज्ञानाची, शिस्तीची, परखडपणाची स्तुती करतात आणि मतलब साधून घेतात. असा ज्ञानी कोणावरही विश्वास ठेवत नाही. तो श्रद्धेपासून सहस्त्र योजने दूर असतो. परमात्मा असे काही असेल तर त्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मी त्याला मान्यता देऊ शकत नाही अशी त्याची भाषा असते. कारण परमात्मा गणिती हिशेबाने प्राप्त व्हायला पाहिजे असा त्याचा सिद्धांत असतो. त्याला भावभक्तीचा लवलेश नसतो. असा ज्ञानी निर्णय घ्यायला फार वेळ लावतात. कारण ते प्रत्येक गोष्टीचा सांगोपांग विचार करत असतात. त्यांना फार शंका असतात. यामुळे अनेक वेळा सर्व काही अनुकूल असूनही ते संधी गमावतात. अशा ज्ञानी याने लग्नासाठी मुलगी पाहिली
की त्या मुलीचे दुसऱ्याशी लग्न होऊन तिला मूल झाले की हे होकार कळवतात. असे ज्ञानी सदा विमनस्क अवस्थेत असतात. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना साथ मिळाली तर ते जास्तच हेकेखोर होतात, चक्रम होतात. त्यांच्या सन्निध असलेल्यांचे हाल होतात. परंतु यात त्यांचे स्वतःचे आयुष्य ठीक पार पडते. परंतु तसे झाले नाही, त्यांच्याशी जुळवून घेणारी साथ मिळाली नाही तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यांच्या सन्निध असलेल्यांना फार त्रास सहन करावा लागतो, हाल सोसावे लागतात. अनेक वेळा असे ज्ञानी व्यसनी होतात, वेडसर होतात, क्वचित आत्महत्या करतात. असे ज्ञानी फार दीर्घकाळ भौतिकातच गटांगळ्या खात जन्मोजन्मी फेरे घेत राहतात. केव्हा तरी एखाद्या जन्मी महत् भाग्याने परिसस्पर्श होतो, उपरती होते, ते स्वतःत बदल करतात आणि यांची मुक्तिमार्गी यात्रा सुरू होते. ज्ञानयोग. ज्ञानयोग जुळून आला तर ज्यापासून कापड तयार होते तो कापूस कसा तयार होतो याचा तो शोध घेतो. अशा प्रकारे एकेका भौतिकाला मागे मागे जात जात शेवटी ह्या सर्व भौतिक ज्ञानाच्या पलीकडे या भौतिकाला निर्माण करणारे, ज्याच्याशिवाय भौतिक असू शकत नाही, असे जे काही एकमेवाद्वितीय परमज्ञान आहे याची त्याला जाणीव होते. परमात्म्याचाच अंश आपल्या देही अंतःकरणात वास्तव्य करत आहे हे ज्ञान होऊन साक्षात्कार होतो की तो अंशात्मा म्हणजे मी स्वतःच आहे. येथे त्याच्यात भक्तीचा अंकुर फुटतो, तो परमात्म्याचे चरणी लीन होतो. आता तो ज्ञानयोग आणि भक्तियोग यांच्या संयमाने कर्मयोग करू लागतो. येथे ज्ञान अयोग लुप्त होतो आणि ज्ञानयोग प्राप्त होतो. आपला शोध या भौतिकाला धक्का लावणारा असणार नाही याची तो काळजी घेतो. त्याला समज येते की ही शक्ती साक्षी आहे, तिला सृजन भंजन दोन्हीही धार आहे. त्याचा वापर जपूनच करावा लागतो. ही सृष्टी आपली नाही, आपण येथे पाहुणे आहोत. येथे सर्व काही त्याचे आहे. यास्तव या सृष्टीचा केवळ आस्वाद घ्यायचा आहे. त्यासाठी देह जीवित ठेवण्यासाठी सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्या सुविधा उपभोगणे हे जीवन नाही. भौतिक सुविधा साध्य नसून साधन आहेत. त्या देह जीवित ठेवण्यापुरत्याच मर्यादित असल्या पाहिजेत. देह जीवित ठेवण्यातील एकमेव हेतू भगवंत श्रींना प्राप्त करणे हा आणि हाच आहे. त्यांना प्राप्त करून आत्मानुभूतीत राहणे हीच सर्वोच्च अवस्था आहे. तेच सर्वोच्च आचरण आहे. तेच सत्य जीवन आहे. कारण त्यात सुखदुःख हद्दपार होते आणि येथे कैवल्यानंद उरतो. भक्ती अयोग. भक्तीचा अयोग जुळून आला तर भलत्या ठिकाणी भक्ती जडते आणि पाऊल वाकडे तिकडे पडते. आयुष्य बर्बाद होते. कोणी महाधाडसी असतो, परंतु तो हे धाडस अवैध धंदे करण्यासाठी वापरत असतो, दादागिरी करत असतो. अशाची छाप काही जणांवर, विशेष करून तरुणांवर पडते. वय कोवळे असते, चांगले वाईट कळत नसते. वाटते काय भारी आसामी आहे, कायद्यापुढे कचरत नाही, पोलिसांना घाबरत नाही, बिनधास्त आहे. त्याच्या कच्छपी लागतात. अनेक वेळा तरुणीही त्याच्याकडे आकर्षित होतात. हल्लीच्या भाषेत त्याला ही मॅन असे काही म्हणतात. यामुळेच आपण चांगल्या सुसंस्कृत घरातील मुली नको त्या मुलांच्या नादी लागून त्यांच्याबरोबर हिंडताना पाहतो. ऐन तारुण्यात त्यांना कळत नाही. कोणी सांगितले तर आणखीनच विचित्र वागतात. यामुळे तो दादा आणखीनच चेकाळतो. हळूहळू त्याची गँग तयार होते. प्रथम बारीक सारीक गुन्हे होत असतात, पचत असतात. एखाद्या दिवशी कायद्याच्या कचाट्यात सापडतात. थोडा तुरुंगवास घडतो. तेथे वरच्या पायरीवरील दादा भेटतात. ते याला शिष्य करून घेतात. त्यांना असेच तरुण हवे असतात. स्वतःसह अनेक जणांच्या आयुष्याची
नासाडी करतात. भक्तीचा आयोग जुळून आला तर भक्ती आत्यंतिक टोकाची जाज्वल्य असू शकते. अशा भक्तीची नशा चढते. अशा भक्तीचा अभिमान अंगी भिनतो. अशा भक्तीत स्वतःचा विचार नसतो. ज्याच्यावर भक्ती जडते त्याच्यासाठी काहीही करायची तयारी असते. अध्यात्मात असे भक्त हठयोगी असतात. ते देवासाठी आगीवरून चालत जातात. भौतिकात असे भक्त त्यांच्या देवासाठी अयोगिक वागू शकतात. हे सर्व त्यांच्या देवासाठी केले अशी शेखी मिरवतात. असे वेडे भक्त त्यांच्या दृष्टीने देवासाठी लबाडी करू शकतात. अराजकता विध्वंस करू शकतात. खूनही करू शकतात. अनेक जण फार भावनिक असतात, श्रद्धाळू असतात. श्रद्धेमुळे कोण काय करत आहे तेच त्यांना समजत नाही. कोणी बोलण्यात छाप पाडणारा असतो, तो अशांच्या भावनांचा, श्रद्धेचा गैरफायदा घेतो. तो धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून अशा लोकांना जमवतो. भविष्य सांगायच्या नावाखाली लोकांना आकृष्ट करतो. निम्म्या लोकांचे भविष्य खरे ठरते. तो अशांना दैवी चमत्कार वाटतो. ते त्याच्या कच्छपी लागतात. ज्यांचे भविष्य खोटे ठरते त्यांना ते त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे तसे झाले असे पटवतो. त्यांना कुलदैवताची उपासना करायला सांगतो. यात महिला वर्गही सामील असतो. तो अशांकडून पैसे गोळा करतो. एखाद्या सुप्रसिद्ध बाबा महाराजांचे मंदिर बांधतो आणि एखादे दुकान चालवावे तसे तो धर्माच्या नावाखाली चालवतो. ज्ञानी, विद्वान, पंडितांच्या प्रवचनाचे आयोजन करतो. स्वतःला साक्षात्कारी म्हणून जाहीर करतो. सर्वसाधारण गप्पा मारत भविष्य सांगत उपदेश करू लागतो. त्याच्या नादाला लागून अनेक पुरुष पैसे आणि महिला पैसे आणि अब्रू दोन्ही घालवतात. अनेक जण सत्शील असतात, सात्विक असतात, भावनिक असतात. ते त्यांच्याकडून काहीतरी धडपड करत असतात. एखाद्या मंदिरात स्वामी महाराजांच्या सहवासात येतात. स्वतः स्वामी महाराज साक्षात्कारी नसतात, परंतु भोंदूही नसतात, सात्विक असतात. ते स्वतः चाचपडत असतात, परंतु तसे जाहीर करण्याचे धाडस नसते. अशांच्या सहवासात त्यांचे शिष्यही शेवटपर्यंत तसेच चाचपडत राहतात. कधीही पैलतीरी जाणे होत नाही. एखाद्या देवदेवतेच्या नावाने धार्मिक कार्यक्रम करत राहणे इतकीच त्यांची प्रगती होते. काही वर्षांनी हे असे करून करून तेच योग्य असल्याची समजूत करून घेतात, कारण त्यांना अन्य पर्यायच नसतो. बेडूक तळ्यालाच विश्व समजून राहत असतो, तशीच यांची अवस्था होते. काही जण भावनाविवश होतात, देवदेव करत बसतात. यात ते निष्क्रिय होतात. देवाच्या विचाराशिवाय अन्य विचार करत नाही. काहीही कामधंदा करत नाहीत. त्यातून काही काम करू लागले तर देवाच्या उत्सवाच्या वेळी काम सोडून देतात. त्यांचे कामात लक्ष नसते. काम करताना देवदेव करत असतात. कामात चुका होतात. यात आपले काही चुकत आहे असे त्यांना वाटत नाही. कोणी समजावून सांगू लागले तर चांगले देवाचे तर नाव घेत आहे असे भाबडेपणाने सांगतात. त्यांना सांगणारा संकोचतो. जसे जमेल तसे ते आरामात काम करतात. यामुळे काम टिकत नाही. ते अतीव श्रद्धेच्या आहारी गेलेले असतात. आजारी झाले तर देव बरा करील अशा भावनेने औषध न घेता जप, भजन, देवदेवस्की करत बसतात. यांना देवदेवस्की करणारे बरोबर हेरतात आणि लुबाडून कंगाल करतात. अशांचे कुटुंबीय औषधाशिवाय तडपडून मरतात. यातील एखाद्याच्या मनात येते की इतके करून अजून साक्षात्कार का होत नाही, देव का पावत नाही, देवदर्शन का देत नाही, मुक्ती का मिळत नाही, अशा विचाराने तो पछाडतो. परंतु आपले मूलभूत कोठेतरी चुकत आहे असा काही तो विचार करत नाही. याचा त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. तो वेडसर होतो. दररोज देवाला ये ये असे साकडे घालत असतो. देव आपल्याकडे येत नाही तर आपण देवाकडे जावे असा विचार करून क्वचित कोणी आत्महत्या करतो. भक्तियोग.
भक्तियोग जुळून आला की भक्त भगवंत श्रींच्या चरणी लीन होतो. त्याला त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र व्यक्तिमत्व उरत नाही. तो त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व विसरून जातो. कारण त्याच्यासह त्याच्याकडील सर्वस्व भगवंत श्रींच्या चरणी समर्पण होते. तो रीता होतो, त्याच्याकडे काहीही शिल्लक राहत नाही. त्याची देहादी इंद्रिये भगवंत श्रींचे चरणी समर्पण झाल्यामुळे त्याला स्वतःचे असे स्वतंत्र मत, विचार, आचार, आयुष्य उरत नाही. आता भगवंत श्री जे सांगतील ते जसे असेल तसा त्याचा स्वीकार करणे इतकेच त्याच्या हाती राहते. देहादी इंद्रिये समर्पण झाल्यामुळे तो आत्मेच्छेने जीवन जगतो आणि या योगे त्याच्या हातून नवीन संचित निर्माण होत नाही. त्याच्याकडून अयोगिक आचरण होत नाही, तसेच त्याची गतस्मृती क्षीण होते. अंशात्म्या सभोवती झाकोळलेले गतसंचित लोप पावते. भक्त संचितापासून मुक्त होतो. तो देहातीत, विचारातीत, कल्पनातीत, सर्वस्वाच्या अतीत होतो. भगवंत श्री त्याला बुद्धी देतात तसा तो वागतो. ही त्याच्याही नकळत अतेंद्रिय शक्तीची जागृती असते. त्याला कोणी काही विचारले तर तो सांगतो की भगवंत श्रींना विचारतो आणि तुम्हाला उत्तर देतो. एका भक्तिरसाशिवाय इतर रस त्याच्या आयुष्यातून नष्ट होतात. तो सहजच वितरागी होतो, वैरागी होतो. तो मोठ्या खुशीने हे वैराग्य धारण करतो आणि ते अभावितपणे मिरवतोही. आपण 4 जणांपेक्षा काही निराळे वागत आहोत हे त्याच्या गावीही नसते. हे असे इतके सहज होत असते की आपण वितरागी, वैरागी आहोत हे त्याला इतरांकडून समजते. त्याला त्याचे भान नसते. भगवंत श्रींच्या भावरसात तो अखंड बुडालेला असतो. तो भक्तिरसात भावना प्रधान होतो. भावभक्तीत भगवंत श्रींनी उर्मी द्यावी आणि त्या उन्मेषात त्याने तसे करावे असे घडत असते. त्याला शत्रू किंवा मित्र नसतात. जे असते ते त्याचेच कुटुंबीय असतात. यामुळे तो सर्व विश्वावर प्रेम करतो. त्याचे प्रेम निरागस, निरपेक्ष, निर्लेप, निर्भेळ, अश्राप असते. कोणी त्याच्याशी वैर ठेवले तरीही तो त्याच्याजवळ निराळा वागत नाही. 4 जणांप्रमाणेच त्याचे वर्तन अशांजवळ असते. भावभक्तीमुळे त्याला काहीही वाईट दिसत नाही आणि काही वाईट जाणवतही नाही. त्याला सर्वत्र चांगलेच दिसते आणि जाणवते. कर्मयोगात प्रत्येकाच्या सहकार्यानेच कृती केली जाते. त्यासाठी अनेकांचा अनुभव विचारात घेतला जातो. त्यासाठी प्रत्येकाचे विविध प्रकारचे कौशल्य वापरले जाते. परंतु कधीही कोणाच्या मेहरबानीने कर्म केले जात नाही. कोणाच्या स्वार्थासाठी कर्म न करता सर्वांचा विचार करूनच कर्म केले जाते. कर्मयोगाचे काटेकोर पालन करूनही अपयश येऊ शकते. अशावेळी कर्मयोगी हळवा होण्याची शक्यता असते. कारण सर्व काही योग्य करूनही हे असे अपयश का, त्याचे उत्तर त्याला सापडत नाही. त्याला नैराश्य येते. अशावेळी तो उदास होतो, निष्क्रिय होतो. ही वैश्विक द्वंद्वाची प्रतिक्रिया असते. ती पचवावी लागते. येथे मन गैरफायदा घेते आणि ते भौतिक उपभोगांना प्रवृत्त करते. अशावेळी आपण ठाम असावे लागते. कधीही विवेक, संयम, तारतम्य सुटून चालत नाही. ही फार मोठी कसोटीची वेळ असते. आपला मूलभूत स्वभाव योग आहे आणि स्वभावापासून दूर होणे हा भोग आहे. कर्मयोग करून गतसंचित संपुष्टात येते. नवीन संचित तयार होत नाही. यामुळे मूलभूत स्वभाव उदित होतो. आत्मभान येते. स्वभावताच भौतिकाची ओढ क्षीण होते. अध्यात्माकडे पावले पडू लागतात. गोडी वाढत जाते आणि अंगी परमात्म्याबद्दल प्रीती निर्माण होते. सत्संग घडतो. याचे पर्यावसन भक्तियोगात होते. एक दिवस ज्ञानयोग प्राप्त होतो की आपण स्वतःच त्याचे अंश आहोत. आपण आत्मा परमात्मा आहोत. जीवनातून सुखदुःखाचा खेळ समाप्त होतो. जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतो. कैवल्यानंद मिळू लागतो.
संयम. अशा प्रकारे आपण कोणताही मार्ग निवडलेला असला तरी त्यामधून यथाकाळी ज्ञानयोगे, भक्तियोग, कर्मयोग असा त्रिवेणी संयम प्राप्त होतो. यामधून जीवनाचा सत्य अर्थ उलगडत जातो. कोणता मार्ग अवलंबला हे महत्त्वाचे नसून तो मार्ग कसा अवलंबला हे महत्त्वाचे असते. यामुळे एककल्ली जीवन विराम पावते. जीवनात समग्रता येते. त्रिवेणी योग जुळून आल्यामुळे एकाच प्रकारे जीवनाची वाटचाल होत नाही. तसे झाले नाही तर ज्ञानाचा ताठा, भक्तीचा अभिमान, कर्माचा अहंकार निर्माण होण्याचा धोका असतो. तो येथे टळतो. यापैकी कोणताही एक मार्ग सुरक्षित नाही. त्याबरोबर इतर दोनही मार्ग आचरणात भिनले पाहिजेत. कारण यातील कोणताही एक मार्ग जीवनात एककल्लीपणा आणतो आणि साधक चक्रम होतो. समाजाच्या चेष्टेचा विषय होतो. योग्याला समाजात राहायचे असते. ज्ञानयोगाला भक्तियोगाचे कोंदण असल्यामुळे प्राप्त विद्या विनयाने कर्मयोग करून शोभून दिसू लागते. भक्तियोगामुळे कर्मयोगात प्रीती निर्माण होते आणि यामुळे ज्ञानयोग समृद्ध होतो. कर्मयोग भक्तियोग युक्त केला की त्या योगे ज्ञानयोगी आदर निर्माण होतो. जीवन समृद्ध होते. समाजात अशा योग्याला आदराने वागविले जाते. या तिन्हीचा संयम साध्य झाला की योग्य अयोग्य याचा सहजच विचार करून त्या प्रकारे आचरण होते. उदाहरणार्थ शत्रू आला तर त्याचा निपात केला जातो. कारण परमात्म्याच्या यात्रेसाठी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि जर कोणी हिरावून घेऊ लागला तर त्याचे पारिपत्य करून बिमोड केला जातो. संयमात प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया दिली जाते. कोणी परमात्म्याच्या यात्रेवरील वाटेत भेटला तर त्याच्यासह यात्रा केली जाते. कोणी या यात्रेपासून परावृत्त करू लागला तर त्यालाच या यात्रेत सामील करून घेण्याचा निकराचा प्रयत्न केला जातो. यामुळे योग्याचे या यात्रेपासून ढळणे होत नाही. कोणी परमात्म्याबद्दल आस्था दाखविली तर त्याला भरभरून प्रतिसाद दिला जातो. कर्मयोग करून ज्ञानयोगी भक्तियोगामुळे सहज चटकन एकांतात स्थित होतो. ज्ञानयोगाच्या चौकटीमध्ये भक्तियोगी स्वतःला झोकून देतो आणि आपले नियत आणि विहित कर्म करतो. ज्ञानयोगाने कर्मयोगी भक्तियोगाने आचरण करतो. यामुळे कोणत्याही एकाच मार्गाचा अतिरेक होत नाही. त्यांचा संयम साध्य होतो. परमयात्रेत समन्वय साधला जातो. ज्ञान तत्व सिद्धांत यावर अवलंबून असते. येथे भावभावनांना महत्त्व नसते. प्रसंगी त्यांचा बळी दिला जातो. येथे कर्मात तत्वनिष्ठता आणि त्यामुळे परखडपणा असतो. भक्ती येथे नशिबाची परीक्षा पाहिली जाते. नशीब म्हणजे देवाची कृपादृष्टी किंवा याला अन्य काहीही नाव द्या. येथे स्वतःला गौणत्व असते. ज्ञानाला कमीपणा असतो. भावभावनांना प्राधान्य असते. कर्म भावनांच्या वेठीला धरले जाते. कर्म मेहनतीवर जोर देते. येथे बुद्धिशक्तीचा ताठा असतो. येथे भावनांना थारा नसतो. कर्तव्य कठोरता असते. ज्ञानाला कर्म करण्यापुरते महत्त्व असते. परंतु जेव्हा या तिन्हीचा संयम होतो तेव्हा पूर्ण शक्तीनुसार भावनांची कदर करून तत्वांचा स्वीकार केला जातो आणि जीवन समृद्ध होते. ऋषीपंचमीला अनेक भाज्यांची एकत्रित भाजी करायची प्रथा आहे. या भाजीत सर्व भाज्यांची चव एकमेकात अशी काही मिसळते की त्यातील कोणत्याही भाजीची फोड खाताना त्याला इतर सर्व भाज्यांचा रस असतो. त्यातच त्या भाजीची अशी खास चव असते. यामुळे त्याचा स्वाद आस्वाद महाविलक्षण असतो. जीवनात संयम हा असाच असतो. संयम साध्य झाला की त्यात ज्ञान, भक्ती, कर्म यांची आहुती दिली जाते. त्यांना त्यांचे स्वतःचे असे व्यक्तिमत्व उरत नाही.
परंतु त्यांच्या एकत्रित आचरणामधून त्यांचे एक निराळेच व्यक्तिमत्व तयार होते. त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नसते, तर त्यांच्या मिश्रणामधून जीवन समृद्ध होते, वैभव संपन्न होते, तेथे कैवल्य निर्माण होते. यासाठी मन क्षीण, अमन, नमन व्हावे लागते. बाह्य मन, चित्त, अंतर्मन, सूक्ष्म मन यामधून मनातीत अवस्था साध्य व्हावी लागते. मन अंशात्म्याच्या सेवेला रुजू व्हावे लागते. तसे झाले नाही तर महाविचित्र अवस्था निर्माण होते. ज्ञान, भक्ती, कर्म पूर्ण झोकून देऊन संयम साध्य होत नाही. त्याची अर्धवट अवस्था एकत्र आली तर त्यामुळे आयुष्य नाटकी होते. त्रिविधा अवस्था होते. यामधून चौथी अवस्था म्हणजे माणूस मनोरुग्ण होतो. ज्ञानयोगी बाह्य मनाने मूर्तीला नमस्कार करतो, परंतु आत त्याच्यातील ज्ञानी तसाच शिल्लक असतो. ज्ञानाचा ताठा, अहंकार तसाच असतो. नमस्कार करताना तो अंतर्मनात म्हणतो की हे मूर्ती, मला माहीत आहे तू केवळ पाषाण धातू आहेस. मी तुला नमस्कार केलेला नसून तुझ्या आत असलेल्या अमूर्ताला मी नमस्कार केला आहे. त्याचा स्वीकार करून मला ते परमप्रकाशाचे दिव्य दर्शन देऊन साक्षात्कारित कर. भक्त पूर्ण भावभक्तीने मूर्तीपुढे बाह्य मनाने नतमस्तक होतो, परंतु त्याचा भक्तीचा ओलावा तसाच शिल्लक राहतो. तो त्या मूर्तीपासून दूर होऊ शकत नाही. तो अंतर्मनात म्हणतो की एवढ्याने पुरे होणार नाही. या पाषाणातून तू बाहेर ये, मला प्रत्यक्ष भेट. ये आणि मला दर्शन दे. माझी ऊर भेट घे. माझ्याशी बोल. मी आणलेला प्रसाद खा. तरच तू येथे आहेस. तरीही तू येत नाहीस याचा अर्थ देवा, माझी सेवा कमी झाली आहे. तेव्हा तुझी भेट होईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी येथेच भजन, पूजन, कीर्तन, नर्तन करत राहणार आहे. तुझ्या भेटीशिवाय आयुष्य व्यर्थ आहे. त्यापेक्षा तुझी सेवा करत देहत्याग झालेला चांगला. आता काय करायचे ते तू ठरव. कर्मयोगी मूर्तीपुढे बाह्य मनाने योगक्रिया करतो, परंतु त्याची क्रिया करणे थांबत नाही. तो अंतर्मनात म्हणतो की मूर्ती ही योगक्रियेसाठीची धारणा आहे, ते काही सत्य दर्शन नाही. कुंडलिनी जागृत होईल तेव्हा सत्य दर्शन होईल. त्यासाठी मूर्ती हे एक साधन आहे, साध्य नाही. या जडामधून मला सूक्ष्मात जायचे आहे. यथाकालावधीत या मूर्तीशिवाय, धारणेशिवाय ध्यान समाधी साध्य झाली पाहिजे. यात प्रत्येक ठिकाणी स्वतःचे अस्तित्व शिल्लक आहे. ज्ञानयोगी ज्ञानाला चिकटून आहे. भक्तियोगी भक्तीला धरून आहे. कर्मयोगी क्रियेला पकडून आहे. येथे संगम आहे, संयम नाही. लाकडांची मोड बांधलेली आहे, त्यात एकरूपता नाही, फक्त एकत्रीकरण आहे. देह एकत्र येऊन पुरे होत नाही. बाह्य मनाचे मिलन पुरे होत नाही. त्यासाठी अंतर्मनाचे मिलन व्हावे लागते. विचार एकमेकात गुंफले जावे लागतात, तरच सूक्ष्म मनात संयम साध्य होतो. संयम साध्य न झाल्यामुळे आत अजागृती तशीच असते. यामुळे आपण पाहतो की माणूस वचन देतो, परंतु तो ते बेदिक्कत पाळत नाही. कधी मुद्दाम त्याच्या उलट व्यवहार करतो. कोर्टात शपथ घेतो आणि धडधडीत असत्य बोलतो, साक्ष देतो. कारण वचन, शपथ आतपर्यंत पोहोचत नाही. ती वरवर बाह्य मनावरच असते. अनेक वेळा गोष्टी कबूल केल्या जातात आणि त्या पाळल्या जात नाहीत. यात विस्मृती होते. त्याचे कारण स्मरणशक्तीचा कमकुवतपणा, याऐवजी बहुतेक वेळी दिलेल्या शब्दाचा परिणाम अंतर्मनावर झालेला नसतो. यामुळे त्यासाठी सूक्ष्म मन अनाभिज्ञ असते. कबूल केलेले विस्मरणात जाते. कधीही ते स्मृतीपर्यंत पोहोचलेले नसते. मानसशास्त्रज्ञांचे निरीक्षण असे आहे की सभ्य मनुष्य एकटा असला की असभ्यपणा करून घेतो
अनेक वयोवृद्ध लोक घरात कोणी नसले की नको ते चॅनल्स लावतात. संधी आल्यास रात्री नको ती दृश्ये पाहत बसतात. मनात असभ्याचे मनोरे रचत असतात, कारण सभ्यपणा वरवर बाह्य मनात असतो. तो अंतर्मनात सखोल पोहोचलेला नसतो, सूक्ष्म मनात रुजलेला नसतो. बाह्य मनाची जागृती त्याला चार चौघात ज्या गोष्टी करू देत नाही त्या तो एकटा असताना करतो. जीवनात संगम पुरे होत नाही, त्या संगमामधून संयम साध्य झाला पाहिजे. यामुळे आपण एखाद्याला समजावून सांगू शकतो, परंतु त्याला ते समजून देऊ शकत नाही. आपण त्याला पटवून देऊ शकतो, परंतु आपण त्याला बदलू शकत नाही. जोपर्यंत ज्ञानयोगी त्याचे ज्ञान, भक्तियोगी त्याची भक्ती, कर्मयोगी त्याची क्रिया परमचैतन्यात योगेश्वरात झोकून देत नाहीत, तोपर्यंत ते त्यापासून अलिप्त होऊ शकणार नाहीत. तोपर्यंत संयम साध्य होऊ शकणार नाही. ते बाह्य मनाने संगमात डुंबत असले तरीही ते चैतन्याशी टक्कर देत राहतात. बाह्य मन जेव्हा अंतर्मनात उतरते तेव्हा त्याचा सूक्ष्म मनाशी योग जुळून येतो. सूक्ष्म मन चैतन्याशी जोडलेले असते. या योगे सर्वांचा एकमेवा द्वितीय चैतन्याशी योग जुळतो. तेथे ज्ञान, भक्ती, कर्म यांचा संयम साध्य होतो. संयम योग. संयम साध्य होण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग सांगितले आहेत. ते सर्व मार्ग यथायोग्य आणि संपन्न आहेत. काही जणांनी त्यांचे मार्ग त्यांच्या शिष्यगणात गुप्त ठेवले आहेत. त्यांच्या गुरूंची त्यांना सक्त आज्ञा आहे की ही विद्या तुम्ही कोणालाही शिकवायची नाही. त्यासाठी शिष्यांवर, साधकांवर अनेक बंधनं घातली आहेत. त्यांचा दृष्टिकोन त्यांना लखलाभ असो. मी 1 जानेवारी 2000 पासून यथाशक्ती यथामती साधकांना योग मार्गदर्शन करत आहे. आत्तापर्यंत शेकडो साधकांनी मार्गदर्शन घेतले आहे. त्यांना मी कधीही कसलेही बंधन घातलेले नाही. तसेच त्यांना गंडाबंध किंवा अनुग्रह वगैरे सोपस्कारांच्या नावाखाली अडकवून ठेवलेले नाही. अध्यात्मावर हातचे काहीही न राखता अनेक पुस्तके मुक्तपणे लिहिली आहेत. त्यात अनेक साधना उपासनांचे सविस्तर निरूपण केले आहे. जमेल तसे शिबिरे आयोजित करून अध्यात्मयोग मार्गदर्शन प्रत्यक्ष करत असतो. प्रवचने देत असतो. अशा ज्ञानाचा कोणी प्रचार प्रसार करत असेल तर मी त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो. कारण हे शास्त्र अखिल मानवासाठी आहे, विश्वकल्याणासाठी आहे. ते सर्वांना खुले पाहिजे, मोकळे पाहिजे, मुक्त पाहिजे अशी माझी धारणा आहे. असो, भगवान योगाधिराज पातंजलींनी योगसूत्रे लिहून अखिल मानवांवर उपकार केले आहेत. ही त्रिकालाबाधित विश्वमान्य अशी योगसूत्रे आहेत. त्यांच्या योगसूत्रांच्या बाहेर कोणी काही शिकवू शकत नाही. त्यांनी अनेक योगक्रिया सांगितल्या आहेत. अष्टांग योग सांगितला आहे, क्रियायोग सांगितला आहे, अक्रियायोग सांगितला आहे. या सर्वांमधून सारतत्व काढून आपण संयम योग आचरणात आणावा. माझ्या दृष्टीने तो येथे देत आहे. यासाठी माझ्या योग साधना या पुस्तकाचा संदर्भ घेतलेला आहे. तेथे पुस्तकाच्या शेवटी नित्यदिनासाठी संक्षिप्तपणे कार्यक्रम सांगितलेला आहे. येथे संयम योग साध्य होण्यासाठी तो विस्तृतपणे देत आहे. हे पुस्तक जरूर अभ्यासावे. तसेच येथे माझ्या हस्तमुद्रा, गायत्री मंत्र या पुस्तकांचाही संदर्भ घेतलेला आहे. जिज्ञासूंनी माझे पातंजल योगबोध हे पुस्तक जरूर वाचावे. संयम योगासाठी खालीलप्रमाणे नित्यदिनी नियमितपणे उपासना करावी. 1. संयम योग उपासना दर आठवड्याला सोमवार ते शनिवार अशी 6 दिवस करावी. रविवारी सुट्टी घ्यावी. परंतु रविवारी साधना उपासना नसली तरीही परमात्म्याचे विस्मरण होऊ देऊ नये. कामात व्यत्यय येऊ न देता हृदयवीणेवर शक्य असल्यास मुखामध्ये महामंत्राचा जप सुरू ठेवावा. चुकूनही हातून अयोगिक कृत्य घडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी.
2. योग साधना या माझ्या पुस्तकात दिल्याप्रमाणे दररोज नित्यनियमित योगासने व्यायाम करावा. शवासन झाल्यावर योग ऊर्जेची क्रिया करावी. त्यानंतर प्राणायाम करावा. योगक्षण ही क्रिया करावी. यानंतर पुस्तकात दिल्याप्रमाणे दररोज एक ओंकार साधना करावी. ओंकार साधना दररोज कटाक्षाने पुढे दिल्याप्रमाणे बदलती करावी. त्यानंतर सोहम ध्यान करावे. माझ्या हस्तमुद्रा या पुस्तकात दिल्याप्रमाणे हस्तमुद्रा कराव्यात. यावेळी सप्तचक्रांवर ओम तत्सत्वम असी या महामंत्राचा जप पूर्ण भावभक्तीने करावा. यासाठी सर्वांसाठी शक्यतो दररोज एकच एक ठराविक वेळ पाळावी. आठवडाभरात ओंकार साधना अशा प्रकारे कराव्यात. सोमवार नाम ओंकार, मंगळवार प्रार्थना ओंकार, बुधवार प्रभात ओंकार किंवा जप ओंकार, गुरुवार गुरु ओंकार, शुक्रवार स्वर ओंकार आणि शनिवार मिश्र ओंकार. ज्यांनी हायर कोर्स केला आहे त्यांनी वरील उपासनेमध्ये योग्य तो बदल करावा. दिवसभरात वेळ असेल त्याप्रमाणे माझ्या गायत्री मंत्र या पुस्तकात दिल्याप्रमाणे गायत्री मंत्रांची सप्तचक्र जप उपासना करावी. यासाठी शक्यतो एकच एक वेळ दररोज पाळावी. ध्यान समाधीसाठी आपल्या आणि कुटुंबियांच्या सोयीने घरात एकांत मिळेल अशी एक ठराविक जागा आणि त्यासाठी एक ठराविक वेळ निवडावी. आपल्या घरी हे शक्य नसेल तर एखाद्या मठात, आश्रमात, देवळात, बागेत, नदीकाठी किंवा अन्य ठिकाणी जावे. पांढरे कपडे घालावेत. योग साधना या पुस्तकात दिल्याप्रमाणे आसन सिद्ध करावे. घरी असल्यास आसनावर पांढरी चादर घालावी. अन्य ठिकाणी गेल्यास तेथे परवानगी असल्यास पांढरी चादर बरोबर घेऊन जावे. अर्थातच त्रयस्थ ठिकाणी याचा आग्रह धरू नये. सैलसर डोळे मिटावेत. पापण्या आवळून गालाला सुरकुत्या पाडून डोळे मुद्दाम घट्ट मिटू नयेत. आपल्याला डोळ्यासमोर अंधार जाणवेल. आता योग साधना करताना आपण केलेला ओंकार, हस्तमुद्रा करताना केलेला महामंत्र, दिवसभरात केलेला गायत्री मंत्र मौनात आठवण्याचा प्रयत्न करावा. हे तीनही बीजमंत्र आहेत हे लक्षात ठेवावे. यासाठी माझे गायत्री मंत्र हे पुस्तक आणि याच पुस्तकात पुढे छापलेले तिसरे विश्व हे प्रवचन लक्षात घ्यावे. यापैकी कोणता तरी एक बीजमंत्र आठवेल आणि ते पुरे आहे. या योगे आपण शांत होतो. असे सतत करून करून काही कालावधीमध्ये मनात विचार येणे थांबते. आपण विचारातीत होतो. परंतु जर मन महाप्रबळ असेल आणि ओंकार, महामंत्र, गायत्री मंत्र याऐवजी मनात इतर विचार येणे सुरूच राहिले तर या अनेक विचारांपैकी आपल्या आवडीच्या एका विचारावर आपणच मुद्दाम विचार करायला सुरुवात करावी. यामुळे इतर विचार येणे बंद होते. असे करत असावे. काही कालावधीमध्ये आपण करत असलेल्या विचाराला मर्यादा येतात आणि आपण विचारातीत होतो. परंतु कधीही चुकूनही आपण विचारातीत केव्हा होणार याची वाट पाहू नये. तसे केल्यास आपण या जन्मात कधीही विचारातीत होणे शक्य नाही. हे आपण आपल्या नकळत आपोआप होत असते. अशा प्रकारे विचारातीत झाल्यावर आपल्याला मिटल्या डोळ्यांसमोर त्या काळोखामध्ये एक पांढरा ठिपका जाणवू लागतो. हा प्रकाशाचा ठिपका असतो. हीच विचारातीत झाल्याची खूण असते. यथाकाळी त्या ठिपक्याचा आकार बदलू लागेल. त्याला विविध आकार येऊ लागतील. त्याची जागा बदलू लागेल. या पांढऱ्या ठिपक्याचे सूक्ष्म तीव्र निरीक्षण करावे. त्याच्यावर ध्यान लावावे. असे सतत करत असावे. काही कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिपक्यामधून प्रकाशाची लहान मोठी वर्तुळे जाणवू लागतील. यथाकाळी त्याला त्रिमित आकार येऊ लागेल. हे ग्रहगोल तारे असतात. त्यांचे न भूतो न भविष्यती असे विविध रंग दिसू लागतील. ते आपल्या अंगावर आल्यासारखे वाटू लागतील. याचा अर्थ त्यामधून आपला प्रवास सुरू झाला आहे. त्याचा आनंद घ्यावा.
हळूहळू याची व्याप्ती वाढू लागेल ही संयम योग साध्य होत असल्याची खूण असते. एक भाग्याचा क्षण येतो आणि हे सर्व लुप्त होते. आपल्याला त्या मिटल्या डोळ्यासमोर स्वच्छ पांढऱ्या धवल शुभ्र प्रकाशाची अनुभूती मिळते. भगवान योगाधिराज पातंजलींच्या योगशास्त्राप्रमाणे ही सानंद समाधी असते. यापुढील प्रगती म्हणजे आता हळूहळू आपल्या अंतःकरणात त्या अनाहत नादब्रह्माची चाहूल लागते. ही अंशात्म्याची अंतरात्म्याची प्रचिती असते. आपण एक स्पंदन आहोत ही प्रचिती येते. येथे आपल्या अंतरात्म्याशी मिलन होते. जीवाशिवाची जोडी एकरूप होते. संयम योग साध्य होतो. देहभाव लुप्त होतो. एक अव्याहत स्पंदन इतकीच जाणीव उरते. विदेही अवस्था प्राप्त होते. महद्भाग्य असेल तर यथाकाळी मृत्यूचे दर्शन होते. त्या विदेही अवस्थेत आपण देहापासून अलग होऊन आपला देह त्रयस्थपणे पाहत आहोत. येथे मृत्यूचे सत्य ज्ञान मिळते. मृत्यूबोध होतो. पातंजल योगसूत्राचा संबंध. भगवान योगाधिराज पातंजलींनी त्रयम एकत्र संयमः धारणा ध्यान आणि समाधी यांच्या त्रिवेणी संगमामधून संयम साध्य होतो असे सांगितले आहे. म्हणजेच भक्तियोग कर्मयोग ज्ञानयोग यांच्या त्रिवेणी संगमामधून संयम योग साध्य होतो. याचा येथे संबंध असा आहे. धारणा म्हणजे भक्तियोग. भक्ती धारणेवर केली जाते. धारणा भक्ती मूर्तीपूजक आहे, जड आहे. ध्यान म्हणजे कर्मयोग. धारणेवर ध्यान लावायची कृती क्रिया केली जाते. जडधारणेमधून सूक्ष्मात जाणे होते. कृती क्रिया करताना भौतिकातून अध्यात्मात प्रवेश होतो. साधक निष्काम निरीच्छ होतो. त्याला अक्रियायोग प्राप्त होतो. समाधी म्हणजे ज्ञानयोग. येथे सर्वस्वाच्या अतीत जाणे होते. आत्मभान येऊन आत्मज्ञान प्राप्त होते. आत्मयोग प्राप्त होतो. तो परमात्मा म्हणजे मी स्वतःच आहे हे परमदिव्य ज्ञान प्राप्त होते. भक्तियोग धारणा, कर्मयोग ध्यान, ज्ञानयोग समाधी यांच्या एकत्र संगमामधून संयम योग साध्य होतो. साक्षात्कार. यथाकाळी यात प्रगती होते. त्या महादिव्य परमप्रकाशाची सघनता सखोल होऊ लागते. एकेक क्षणी हजारो सूर्य एकदम उगवावेत असा महादिव्य महाशुभ्र महाधवल महाप्रखर महातेजस्वी महाओजस्वी परम परम परंतु महाशीतल महाप्रशांत महामौन महाधीर गंभीर अशा परमप्रकाशाने आपण सर्व बाजूने घेरले जातो. जिकडे जाणावे तिकडे दिव्य परमप्रकाशच प्रकाश असतो. या महादिव्य अनुभूतीने आपण साक्षात्कारित होतो. ते दिव्य दर्शन होते. यथाकाळी आपली स्पंदन ही जाण लुप्त होते. आपण ती दिव्य ऊर्जा होतो. आपण ते दिव्य परम चैतन्य होतो. आपण परम आत्ममय होतो. चैतन्याचीही जाणीव लुप्त होते. आपण मुक्त होतो. मुक्ती. मुक्तीबद्दल बरेच गैरसमज आहेत. यामुळे तरुण वर्ग अध्यात्मापासून दूर राहतो. वैज्ञानिक तर इकडे फिरकतही नाही. मृत्यूनंतर मुक्ती मिळते असा गैरसमज आहे. यामुळे मुक्ती वगैरे म्हातारपणी आयुष्य संपत आले की साध्य करायची गोष्ट आहे असे समजले जाते. तसेच मोक्ष आणि मुक्ती एकच आहेत असाही गैरसमज आहे. यामुळे याचा पापपुण्याशी संबंध जोडला जातो. मुक्ती म्हणजे वैराग्य असाही समज आहे. यामुळे संसारी वर्ग इकडे लक्ष देत नाही. हे आणि असे गैरसमज असल्यामुळे निवृत्त झाल्यावर करायच्या गोष्टींच्या यादीत अध्यात्म लिहिले जाते. वृद्ध झाल्यावर थकवा येतो आणि त्यावेळी अध्यात्म करायला शक्ती असत नाही. आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. अशावेळी निरोपाच्या गोष्टी करत भेटीगाठी घेतल्या जातात. अशा प्रकारे पूर्ण आयुष्यभर माणूस अध्यात्मापासून वंचित राहतो आणि मरेपर्यंत भौतिकातच खितपत राहतो. संपूर्ण आयुष्यभर उपभोगांचे गाठोडे वाढवत सुखदुःखाच्या मागे फरफटत असतो.
तो कधीही जीवनाचा निखळ आनंद घेत नाही, जन्मोजन्मी हेच करतो. आपण जन्माला आल्यापासून कधीही स्वतःच्या मर्जीने जीवन जगत नाही. लहानपणी आई वडील, घरातली मोठी माणसे यांच्या मार्गदर्शनाखाली बालपण जाते. त्यावेळी आपण सर्वस्वी घरच्या लोकांवर अवलंबून असतो. त्यावेळी आपल्यावर जे संस्कार होतात त्याचा आपल्या बालमनावर फार जबरदस्त पगडा बसतो. त्यावेळी हे असे का, हा प्रश्न बालमनात निर्माण झाला तरी तसे विचारायची मोकळीक नसते. त्यातून धीर करून कधी विचारले तर हे असे आपले पूर्वज करत आले आहेत, ही आपली परंपरा आहे, ही तू पुढे चालवायची आहे, असे धाक दाखवून सांगितले जाते. कोणीही त्या प्रश्नाचे समर्पक उत्तर देत नाही. आपण आपल्या मर्जीने जगायला मुक्त नसतो. पुढे आपण स्वावलंबी झालो तरी डोळे झाकून आपण ते संस्कार जपत आयुष्य जगत असतो. आजूबाजूच्या समाजाचा आपल्यावर इतका दबाव असतो की त्याविरुद्ध वागणे आपल्याला शक्य होत नाही. प्रथा पाळल्या जातात. ऐन तारुण्यात परंपरांच्या आणि सोपस्कारांच्या बंधनात आयुष्य जगले जाते. आपण आपल्या मर्जीने कधीही श्वास घेत नाही. आपण आपल्या मर्जीने जगायला मुक्त नसतो. प्रौढत्व आले की उरलेले हिशेब मांडले जातात. कारण आयुष्य उताराला लागलेले असते. नवीन काही करायची उमेद गेलेली असते. जे आहे ते पुढील पिढीच्या हवाली केले जाते. आता त्यांच्या मर्जीने आयुष्य जगले जाते. आपण आपल्या मर्जीने जगायला मुक्त नसतो. वृद्धत्वात पुन्हा बालपणीचे परावलंबत्व येते. आपल्याला काही मत असत नाही. काही सांगावे असे मनात आले तरी ते ऐकले जाईल का, या विचाराने उगीचच अपमान करून घेण्यापेक्षा शांत बसलेले बरे, असा विचार येतो. आपण आपल्या मर्जीने जगायला मुक्त नसतो. या सर्व गडबडीत एकच घडत असते की भौतिकाच्या मागे धावपळ करत आयुष्य जगत असतो. सतत भौतिक वस्तू जगत आपल्याला आकर्षित करत असते आणि आपण ते मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची घालत असतो. एक साधा विचार येत नाही की आपण जे काही उपभोगत आहोत हे आपल्याला खरोखरच हवे आहे का. आपण सतत पैशांच्या मागे पळत असतो. कधीही विचार केला जात नाही की खरेच आपल्याला इतक्या गरजा आहेत का. अन्न, वस्त्र, निवारा इतकेच आपले जीवन सीमित आहे का, की आपण याऐवजी वारेमाप उधळण करत जगत आहोत. इतके सर्व करून आपण आनंदी आहोत का. याचे उत्तर दुर्दैवाने नकारात्मक आहे. आपण कधीही आयुष्यात आनंदी नसतो. जो काही आनंद झाला आहे असे आपल्याला वाटते ते सौख्य असते. तो आनंदाचा आभास असतो. कारण ते टिकत नाही. सौख्य नेहमी दुःखाच्या पायावर उभे असते. सौख्याच्या खाली वर उफाळून यायला दुःख नेहमीच दबा धरून वाट पाहत असते. किंवा सौख्य घेत असताना त्याच्या जोडीजोडीने दुःखही सहन करावे लागते. एक वेळ आपण स्वैराचारी आयुष्य जगू शकतो, परंतु आपण कधीही स्वच्छंद जीवन जगू शकत नाही. आपण कधीही मुक्त जीवन जगू शकत नाही. आपण कधीही जीवनाचा मुक्त आनंद घेऊ शकत नाही. आपण सुखदुःखाच्या पलीकडे आनंदात राहू शकत नाही. आपल्या आयुष्यात सतत ताणतणाव असतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण सतत प्रश्न सोडवत असतो. लहानपणी ते कागदावर लिहिलेले होते, मोठेपणी ते नशिबावर कोरलेले असतात. लहानपणी प्रश्नांची उत्तरे उपलब्ध होती, मोठेपणी प्रश्नांची उत्तरेच उपलब्ध नसतात. नुसतेच प्रश्न पाहून गुदमरायला होते, जीव मेटाकुटीला येतो. ऐन तारुण्यात मानसिक रुग्णता येते. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी आजार होतात. जन्माला येऊन आपण केले काय, हा प्रश्न घेऊन आपण देह ठेवतो. वरील प्रश्नांचा कितीही विचार केला, तुम्ही कितीही बुद्धिवान असलात, तुम्ही कितीही वैभव संपन्न असलात, तरीही या प्रश्नाचे उत्तर भौतिक जगतात उपलब्ध नाही, हे सत्य आहे. एकूण आयुष्याचा विचार केला तर असे लक्षात येईल की त्या मानाने बालपणीचे आयुष्य आनंदी होते. याचे कारण फक्त आध्यात्मिक आहे.
ते म्हणजे तुम्ही बालपणी निर्विचारी होतात. तुम्हाला या भौतिक जगताची फारशी माहिती नव्हती, ओळखच झालेली नव्हती. त्यामुळे तुमच्या गरजा सीमित होत्या. तुम्ही मोकळेपणाने पूर्ण क्षमतेने श्वास घेत होतात आणि त्यामुळे तुम्हाला योग ऊर्जा पूर्णपणे मिळत होती. इतकेच नव्हे तर ती योग ऊर्जा तुमच्या शरीरात टाचेपासून टाळूपर्यंत व्यवस्थित पोहोचत होती. यामुळे तुम्ही शरीराने आणि मनानेही सुदृढ होतात, निरोगी होतात, आनंदी होतात. बालपणी तुम्ही देहाला नैसर्गिकपणे भूक लागली की अन्न सेवन करत होतात. तेही मोजके आणि पौष्टिक होते. भूक भागली की जेवण थांबवत होतात. ही भूक तुमची योग ऊर्जा निर्माण करत होती. परंतु मोठेपणी तुम्ही अमुक वाजले म्हणून जेवता, अमुक पदार्थ आवडतो म्हणून खाता, एखादा पदार्थ दृष्टीस पडला म्हणून तुम्ही तो खाता, इतर कोणीतरी काही खातो म्हणून तुम्हीही खाता. जाहिरात तुमची भूक निर्माण करते. ते खाद्यपदार्थ तुम्हाला जगवत असतात. यात तुमच्या मर्जीचा प्रश्न नसतो. याला आयुष्य जगणे म्हणतात, जीवन जगणे म्हणत नाही. लहानपणी तुम्ही कपड्यांच्या बाबतीत निष्काळजी होतात. नेमके 4 कपडे घालून भागत होते. जसजसे वय वाढू लागले तसतसे तुम्ही कपड्यांच्या बाबत महाचोखंदळ झालात. 1 नूर आदमी आणि 10 नूर कपडा अशी अवस्था झालेली आहे. इतकेच नव्हे तर कोणीतरी काहीतरी कपडे घालतो आणि त्यामुळे तुम्ही तसे कपडे घालता. तुमची कपड्यांची आवड निवड जाहिरात ठरवतात. आपल्याला या इतक्या कपड्यांची गरज आहे का, हा प्रश्न तुम्हाला कधीही पडत नाही. जीवनशैली, राहणीमान, प्रतिष्ठा, अहंकार, पद्धत, विविधता इत्यादी नावाने तुम्ही नको इतकी वस्त्रांची गरज निर्माण केली. वस्त्र यात कपड्यांबरोबर दागिने, पादत्राणे, इतर मिरवायच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, वाहने इत्यादीही सर्व सामावलेले आहे. याबाबत तुम्हाला स्वातंत्र्य नाही. निवारा या बाबतीत असेच आहे. घराचा पाऊस, थंडी, ऊन, वारा, चोर, चिलट इत्यादीपासून संरक्षण इतकाच मर्यादित हेतू राहिलेला नाही. माणसाला राहायला अशी किती जागा लागते, त्यात सुखसोयी या नावाखाली किती सुविधा करून घ्यायच्या, ते किती सजवायचे. परंतु राहणीमानांच्या बेगडी कल्पना, प्रतिष्ठा, अहंकार यामुळे घरात 1 इंच जागा वस्तूंनी व्यापलेली आहे. तुमच्या घरात तुम्ही स्वतः किती जागा व्यापता याचा अंदाज घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचे घर या वस्तूंनी किती अडवलेले आहे. या वस्तू तुम्हाला जगवतात. त्यांच्यात तुम्ही दाटीवाटीने जगत असता. तुम्हाला स्वातंत्र्य नाही. हे झाले अन्न, वस्त्र, निवारा या अत्यावश्यक गोष्टींबाबत. याशिवाय सहली, शौक, मौज, भटकंती, चैन, प्रतिष्ठा, अहंकार इत्यादी नावाखाली आपण कितीतरी गरजा निर्माण केलेल्या आहेत. एक साधा हिशेब मांडा की तुमचे अन्न, वस्त्र, निवारा या अत्यावश्यक गरजांसाठी किती पैसे खर्च होतात आणि हे सोडून इतर खर्च किती होतो. या अनावश्यक गरजा तुम्हाला सुखदुःखात आयुष्य जगायला लावतात, आनंदात जीवन जगायला नव्हे. यासाठी अमर्याद अतिरिक्त पैसा लागतो, कारण एक गरज आणखी 10 गरजा निर्माण करत जाते. याला अंत नसतो. इतके करून कधीही आपण समाधानी होत नाही. आपण सतत गरजा भागविण्यासाठी जगत असतो. भौतिक वस्तू जगत आपल्याला जगवत असते, आजूबाजूचे लोक आपल्याला जगवत असतात. यात कधी अपयश येते आणि मग आशा नावाची चेटकीण आपल्याला जगवत ठेवते. यश आले तर अहंकार आपल्याला जगवत ठेवतो. कधीही आयुष्याचा आनंद मिळत नाही. सतत धावपळ होत असते. अमाप पैसा कधीही सरळ मार्गाने मिळत नाही. त्यासाठी काहीतरी चुरगाळावे लागते. 4 जणांच्या तोंडचा घास काढल्याशिवाय आपल्याला अमर्याद अतिरिक्त पैसा मिळत नाही. त्यांचे शाप आपल्याला लागत असतात. याचा फार त्रास सहन करावा लागतो. तो पैसा आपल्याला मृगजळासारखा खुणावत असतो आणि आपण त्यामागे पळत असतो.
यात आपण मोकळेपणाने कधीही श्वास घेऊ शकत नाही. आपण कधीही आपल्या मर्जीने मुक्त जीवन जगत नाही. यात राजकारणाचा शौक असेल तर त्याबद्दल किती आणि काय काय लिहावे. तेथे तर तुमच्याकडे पैशांचा महापूर असावा लागतो. यासाठी नसते उद्योग करावे लागतात. शिवाय शत्रू हितशत्रू निर्माण होतात ते निराळेच. यामधून ताणतणावांना निमंत्रण दिले जाते. स्वच्छंद आयुष्य चुरगाळले जाते. आपण भौतिक वस्तू जगतात, भौतिक वस्तू जगतासाठी, भौतिक वस्तू जगताच्या मर्जीने आयुष्य जगत असतो. हे भौतिक वस्तू जगत आपल्याला देहाला लागत असते, आपल्याला नव्हे. आपण देह नाही तर तो देह निर्माण करून तो धारण करणारे आपण आहोत. आपण देहाच्या आत राहणारे, देहापासून पृथक आहोत, भिन्न आहोत. आपण देह जीवित ठेवणारी योग ऊर्जा आहोत. आपण देहातीत आत्मा आहोत. आपण विश्वनिर्मित करणाऱ्याचा अंश आहोत. आपण हा क्षुद्र मरणधर्मा देह नाही. आपण सतत असणारे शाश्वत चैतन्य आहोत, अमर आहोत. परंतु याचा विसर होऊन आपण हे भौतिक वस्तुजगत मिळवण्यासाठी देहात जगत असतो. या भौतिक वस्तुजगताचा आपण उपभोग घेत नाही. याचा उपभोग आपला देह घेतो. त्यासाठी आपण काबाड कष्ट घेतो आणि यामधून निर्माण होत असलेल्या दुःखाचे शिकार होतो. देहाला अनावश्यक असलेल्या गोष्टी जमा करत आपण आपले जीवन कधीही जगत नाही. देह आपला नोकर आहे. त्याच्या अनावश्यक गरजा भागविण्यासाठी आपण आपला या भूतलावर येण्याचा हेतू दूर करून वेळ वाया घालवत असतो. येथे उलटे गणित सोडवले जात आहे. आपण या सृष्टीलीलेचा साक्षी राहून त्यात प्रत्यक्ष सहभाग न घेता जे घडत आहे त्याचा त्रयस्थ राहून केवळ आस्वाद घेण्यासाठी देह धारण केलेला आहे. यासाठी देह जीवित राहावा म्हणून आपण येथे भौतिक वस्तुजगत निर्माण केले आहे. देहाने ते अत्यावश्यक इतके वापरावे यासाठी आपण देहाला योग ऊर्जा पुरवत असतो. परंतु येथे देह त्याला त्याच्या मर्जीने जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आपला उपयोग करत आहे. यात देह त्याच्या मर्जीने जगतो आणि आपण साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवण्याचा हेतू तसाच राहतो. उदाहरणार्थ आपण आपला देह त्यावरील इंद्रियांच्या साह्याने केवळ साक्षी राहून नाटक पाहण्यासाठी नाट्यमंदिरात घेऊन जातो. तेथे आपण खुर्चीवर देह बसवितो आणि आपण देहाच्या आतून त्याच्या माध्यमातून त्या नाटकाचा आस्वाद घेत असतो. आता येथे जर तो देह उठून रंगमंचावर गेला आणि तेथे त्या नाटकात सहभागी झाला तर आपली काय अवस्था होईल? नेमके तसेच येथे होत आहे. देह स्वतःच या सृष्टीत सहभागी होतो. त्याला स्वतःला सौख्य वाटेल अशा प्रकारे योग ऊर्जेचा उपयोग करत येथील भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेतो. आपण आत पूर्णपणे दुर्लक्षित होतो. सृष्टीलीला वरवर देहावर पाहिजे तशी उपभोगली जाते. आपला हेतू सृष्टीलीलेचा साक्षी राहून आस्वाद घेणे हा आहे. परंतु येथे आपण तसे करायला मुक्त नाही. आपण देहात बंदिवान झालेले आहोत. आपण कारखाना काढावा आणि एखादा झोटिंगशहा नोकराने त्याचा ताबा घ्यावा आणि त्याला पाहिजे तसा तो चालवावा अशी आपली अवस्था झालेली आहे. आत आपण हतबल झालेले आहोत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे अध्यात्म. अध्यात्मात एकच योगतत्व आहे आणि ते म्हणजे शरीराला टाचेपासून टाळूपर्यंत योग ऊर्जेचा सतत योग्य प्रमाणात पुरवठा करत असणे. कारण आपण स्वतः चैतन्य आहोत. आपल्या शरीरात सर्वत्र चैतन्य सतत सळसळत असते. यासाठी आपल्याला एकमेव गोष्ट लागते आणि ती म्हणजे देहात योग्य प्रमाणात योग ऊर्जेचा सतत स्रोत वाहत असणे. यासाठी आपण साधना उपासना पाहिली, त्याचे नित्यनियमित आचरण केले तर आपल्याला सतत योग्य प्रमाणात योग ऊर्जेचा पुरवठा होत राहतो. योग ऊर्जा योग्य प्रमाणात मिळाली तर आपल्याला संयम योग प्राप्त होतो. त्या योगे आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रखर बुद्धी असते.
या योग्य आयुष्याचे चोचले पुरवण्याऐवजी आपण जीवन जगून त्याचा आनंद घेण्यासाठी जगू लागतो, हे आपोआप घडते. देहाला योग ऊर्जा योग्य प्रमाणात पुरवली गेली तर देहाला योग्य इतकीच भूक आपोआप लागते. तितकेच अन्न शरीर सामावून घेते, त्यापेक्षा जास्त अन्न शरीर नको म्हणते. आपण निरीच्छ होऊन जास्त खातही नाही. अन्न, वस्त्र, निवारा याबाबत आपण अनावश्यक भावनाविवश होत नाही. आवश्यक इतकेच आपण मिळवतो. आपण एकूण सर्वच अनावश्यक गोष्टींबद्दल अनासक्त होतो, कारण त्याची गरजच नसते. आपण सदा तृप्त असतो. भौतिक वस्तू जगताची भोगापवर्गता आपल्याला आकृष्ट करू शकत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या मनासह प्रत्येक अवयवाला अत्यावश्यक इतकीच योग ऊर्जा मिळते. यामुळे ती स्वभावतः सदा तृप्त असतात. तेथे वखवक नसते, नसत्या उचापती नसतात. येथे भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेचा पगडा नसतो. देह आपल्या नियंत्रणाखाली राहतो. तो त्याचे स्वतंत्र आयुष्य जगत नाही, तर देहाचा वापर करून आपण जीवन जगतो. यामुळे जीवनात ताणतणाव नसतात. देह निरोगी राहतो, मन शांत असते. आपण आपल्या मर्जीने जीवन जगतो म्हणून सदा आनंदी असतो. आपण मुक्त राहून सृष्टीलीला अनुभवतो. आपण त्यात प्रत्यक्ष सहभागी नसतो. हे मुक्त जीवन असते. ही जीवन मुक्ती असते. देहभोग निर्माण होत नाहीत, त्याचे संचित नसते. यामुळे देहत्याग झाल्यावर आपण यमधर्मानुसार नवीन देह धारण करत नाही. आपण आपल्या मर्जीने पुनर्जन्म घेतो. ही सायुज्य मुक्ती असते. यथाकाळी आपण प्रत्यक्ष योगधामी परमात्म्यात विलीन होतो. आता विश्वाच्या कल्याणाकरिता आपण देह धारण करतो. ही मुक्ती असते. सर्वांनी लक्षात घ्यावे की मुक्ती मृत्यूनंतर मिळत नसून ती जीवन जगतानाच मिळते. त्यायोगे आपण मुक्त जीवन जगतो. आपण सुखदुःखात पिचत पडत नाही, जीवनाचा आनंद घेतो. यायोगे सदा निरोगी, उत्साही, तृप्त, समाधानी राहतो. ही जीवनसूत्री आणि त्यायोगे प्राप्त होत असलेला संयम योग प्रत्येकाने साध्य करावा. आपले जीवन मुक्तानंदात व्यतीत करावे. आयुष्य किती जगलो यापेक्षा जीवन कसे जगलो याला महत्त्व आहे. हरिओम.